परदेशात उतरताच आईचा चेहरा पहा किती खुलला. नुकत्या 4 तासांपूर्वी आम्ही इस्रायलच्या विमानतळावर होतो. पण आता बाहेरचे सृष्टी सौंदर्य पाहतात का तुम्ही? कारण काही तासच गेले आणि नुकतेच आम्ही ऑस्ट्रियामधील साल्सबर्ग इथे उतरलो. मात्र यावेळी थेट साल्सबर्ग शहरामध्ये न शिरता आम्ही इथून 160 किलोमीटर दूर इन्सब्रुक या शहरी चाललो आहोत. साल्सबर्गला आम्ही गेल्या वर्षीच गेलो होतो. त्याचे व्हिडिओ देखील पाहिले असतील तुम्ही. वाटेतच आम्हाला जर्मनीतील किन्झीचे तळे लागले. सरोवरातील बदकांना पाहून आईने गाडी थांबवायला सांगितली. आता तुम्ही म्हणाल की आम्ही तर ऑस्ट्रियामधील एका शहरातून दुसऱ्या शहरी जात होतो, मग मध्येच जर्मनी, ही काय भानगड? अहो, इथले वेशीवरील अनेक रस्ते एका देशातून दुसऱ्या देशात जाऊन परत पहिल्या देशात बाहेर पडतात. देशाच्या सीमानंतर आखल्या गेलेल्या आहेत. वाटेत अनेक वाहन चालक इथे आपल्या गाड्या थोड्या विसाव्यासाठी थांबवतात. मात्र त्यापैकी फक्त आम्हीच जे अगदी खाली पाण्यापर्यंत उतरलो. खरं म्हणजे आईचा हट्ट. आजकाल काय तिला ते फोटो काढण्याची हौस लागली आहे. तिच्या काही इस्रायलमधील ब्रिज खेळणाऱ्या मैत्रिणी आहेत, त्यांना ती पाठवते. खरं म्हणजे आईचे या वयात हौस असणे आणि छंद पाळणे हे पाहून मला फार आनंद होतो. तसे छंद मला सुद्धा आहेत, पण ते इथे सर्वांसमोर उघड न केलेले बरे. आई इथे आता किती वेळ घेणार काय माहीत. थोड्या वेळात पाऊस पडणार आहे जोरात. घरी पोहोचण्याआधी मला वाटेत काही खरेदी पण करायची आहे. आम्ही जागा घेतली आहे 2 आठवड्यासाठी इन्सब्रुक शहराजवळील एका खेडेगावात. खेडेगाव म्हणजे तिकडे दुकाने सुद्धा नाहीत आणि घरात फ्रीज असणार आहे रिकामी. आता या पावसात गाडीतून उतरायचं, खरेदी करून परत गाडीत ठेवेपर्यंत सामानासहित मी पण ओला होणार. इस्रायलमध्ये जास्त पाऊस नसल्यामुळे मला पावसाची तशी सवय सुद्धा नाही. बघा ना, आता माझ्याकडे छत्री सुद्धा नाहीये. तुमचं काय हो? तुम्ही बसलाय घरी सोफ्यावर ढेंगावर करून हा व्हिडिओ बघत. पाऊस जसा घटकेत आला तसा घटकेत गेला. युरोपचा पाऊस हो. आकाश अगदी निरभ्र झालं. पाहताय ना तुम्ही बाहेरचं सृष्टी सौंदर्य. येथील ढगांची रचनाच काही वेगळी. जणू काही माझ्या लहानपणीच्या मुंबईतील गिरणीच्या चिमणीतून बाहेर पडणारा धूर. लहानपणी मला ते बघायला फार मजा यायची. इथून रस्त्यावरून दुधाच्या भल्या मोठ्या टाक्या घेऊन ट्रक चालले आहेत. भल्या मोठ्या असणारच. इथल्या गायी म्हणतात की वर्षाला 7 ते 10 हजार लिटर दूध देतात. म्हणजे भारतातल्या गायींच्या वार्षिक 2 ते 5 हजार लिटर या प्रमाणापेक्षा दुप्पट. अहो, आम्ही जे घर घेतलंय ना, त्याच्या अगदी समोरच गोठा आहे म्हणे. इथले लोक चहात दूध घालत नाहीत. नुसते दूध सुद्धा पिणारे कोण आढळणार नाहीत. मात्र दुधाचे चीज सारखे पदार्थ इथे फार मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. दुकानात जाल तर चीजचे 50 प्रकार आढळून येतील. इन्सब्रुक शहराचे फलक आता या महामार्गावर दिसू लागले. म्हणजे आता थोड्याच वेळात येणार खरं. मात्र चीजवरून मला आधी खरेदी करायची आहे याची आठवण झाली. इथे जवळच एक लहान गाव आहे. तिथे येथील प्रसिद्ध लिडलचे मोठे सुपरमार्केट आहे. लांबून काही मोठे चर्च दिसले म्हणजे तिथे मोठे सुपरमार्केट असणार हे माझे समीकरण. ड्रायव्हरला म्हटलं आता पाऊस नाहीये तर घाल तिकडे गाडी. आईला म्हणालो जास्त वेळ घेऊ नकोस बुवा. नाही, आईला बुवा कसं म्हणणार. परदेशात राहून मराठीचं अगदी वाटोळं झालंय बघा माझ्या. पण तुम्हाला सांगतो बघा, आम्ही परदेशात इतके वेळा गेलो आहोत तरी पण तेथील निसर्ग सौंदर्य, संग्रहालय, काय ते मराठीत त्याला तुम्ही म्युझियम म्हणता ना, तर त्याचप्रमाणे आम्हाला अजूनही इथल्या खाद्यपदार्थांच्या दुकानात किंवा बाजारात वगैरे फिरायला फार छान वाटतं. म्हणजे तिथे अनेक नवीन नवीन गोष्टी असतात आपल्याला माहीत नसलेल्या. आई गेल्या गेल्या तिथे फळांना हात घालते. हात घालते म्हणजे स्वयंपाकघरातील बेसिनमधील पाणी तुंबल्यानंतर त्यात हात घालतात तसं नाही काय. हात घालते म्हणजे अधाशीपणे आधी फळं घ्यायला जाते. इथल्या अनेक शेतींना तंत्रज्ञान इस्रायलचे, मात्र इस्रायलमध्ये फळे मात्र इथल्यापेक्षा चौपटीने महाग. आई लागणाऱ्या वस्तू घेत आहे आणि मी गरजेची वस्तू शोधत आहे जी मला सापडत नाहीये. अरे ही काय? पाहिले न मी तुला, तू मला न पा. आणि आईसाठी हे ताक. म्हणजे मतीचा अर्थ कळला का तुम्हाला? लागणाऱ्यापेक्षा गरजेची वस्तू कशाला म्हणावी ते. भाषेचे डोस हो. भाषेला घोट नसतात आणि घोट का नसतात ते पण कळलं. तू मला न पाहिले. सेलमध्ये लागलेल्या वस्तू गरज नसली तरी घेण्याची अगदी पूर्वापारची किंवा आमची घरंदाज सवय म्हटली तरी खोटे ठरणार नाही. राहणार आहोत 2च आठवडे. त्यात दिवसाचं जेवण बाहेर होणार. त्यामुळे दोघांना मिळून महिना भरून पुरून उतरेल एवढी खरेदी झाली. अरे पण माझं ते महत्वाचं ते कुठे दिसत नाही. कुठे राहिलं तर नाही ना. पाहिले न मी तुला. चला
आता माझ्या व्यवस्थेची आणि आईच्या गरजेची सगळी खरेदी संपवून आम्ही घरच्या वाटेला निघालो. इथे खरोखर वेड्याचा कारभार आहे. दुकानाच्या बाहेर पडलं तरी सुद्धा मोहक असं सृष्टी सौंदर्य. माझ्यासारख्या तरुणपणी भायखळा स्टेशनच्या बाहेर पडणाऱ्याला हे दृश्य जरा विचित्रच वाटतं बघा. आता भायखळ्याबद्दल राग मानून घेऊ नका. आमच्याकडे इस्रायलमध्ये तेलावीमध्ये सुद्धा अनेक जुन्या इमारती, रंग वगैरे निघाला आहे अशा अनेक असतात. मात्र जर्मनीमध्ये मी 8-10 वेळा गेलोय. इथे ऑस्ट्रियामध्ये सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील, गेल्याच वर्षी आलो होतो. परंतु जीर्ण, काळपटलेली आणि पायऱ्यांपाशी शेवाळा आलेली अशी एक इमारत शहरात नाही तर निदान खेडेगावात सापडेल ही माझी इच्छा अजून तरी काही पूर्ण झालेली नाही. आणि बाहेरचं सृष्टी सौंदर्य ते वेगळंच. बघताय ना तुम्ही बाहेर किती सुंदर आहे ते. आमची गाडी एका डोंगराखालच्या बोगद्यापाशी आली आणि ड्रायव्हरने मला गाडीची खिडकी बंद करायला सांगितली. इथे किंवा जगामध्ये कुठेही बोगद्यातून गाडी चालवताना गाडीच्या काचा बंद कराव्या. पहिलं कारण म्हणजे गाड्यातून निघणारा धूर अशा बोगद्यांमध्ये साठून राहतो आणि तो विषारी असतो. आणि त्याशिवाय कुठल्या गाडीला समजा जर अपघात होऊन आग लागली तर तो धूर बोगद्यातच अडकल्यामुळे थेट आपल्या गाडीमध्ये शिरू शकतो. आमच्या घरी असं सृष्टी सौंदर्य पाहण्यात एक फार मोठा तोटा असतो बघा. आता एवढी खरेदी केली ती पाहिली तुम्ही, पण आता आई म्हणते चल मस्त अशा कुठे जागी जाऊन खाऊ बाहेर जिथून डोंगर वगैरे दिसतील. आता काय म्हणणार मी आईला, हे डोंगर आता इथे रोजचे आहेत, मग कशाला ती एवढी करायची खरेदी. मग मी आईला म्हटलं हे बघ, बंगल्यावर पोहोचल्यावर सामान ठेवू आणि झटकेपट निघू. बंगला बघत वगैरे बसू नको. मी आपल्या प्रेक्षकांसाठी थोडंफार काय ते दाखवतो तिथे, बाकी नंतर पुन्हा कधी. कारण मी जर घरातून बाहेर पटकन निघालो नाही ना तर मग मला जरा पाठ टेकावी लागेल. मग झाला सगळा बाहेर जाण्याच्या कार्यक्रमाचा बट्ट्याबोळ. हो, मराठी माणूस आहे. बसून प्रवास झाला असेल तरी सुद्धा प्रवासाने फार थकलो असं नेहमी वाटतं. तर हा पहा आला आमचा ऑस्ट्रियामधील बंगला. आमचा म्हणजे भाड्याचा हो, तो समोरचा नाही, तो शेजाऱ्याचा आहे, तो लहान आहे. आता तुम्ही विचाराल एवढा मोठा बंगला घेतला कशाला. तुम्ही दोघे, तुम्हाला हॉटेलमधली एक खोली सहज पुरली असती. हो अगदी बरोबर आहे तुमचं, पण इथे खेडेगावात हॉटेलच नाहीत आणि भाड्याने घ्यायचं म्हटलं तर गावामध्ये सगळ्यांचे बंगले इथे. थोडक्यात नाईलाजाने आम्हाला या बंगल्यात राहावं लागत आहे. ओ हो 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 हो, काय पण अगदी करुणास्पद परिस्थिती आहे हो तुमची. म्हणे नाईलाजाने बंगला घ्यावा लागलाय. हो तुम्हाला सांगतो हो, शहरामध्ये हॉटेलमधली खोली घ्यावी लागली असती ना, जवळजवळ तेवढेच पडले आहेत आम्हाला या खेडेगावातली जागा घ्यायला. मी जरा फक्त इथे मला सकाळी कॉफीला बसायला ठीक जागा कुठे आहे ते बघून घेतो. कारण या खेडेगावात कोणतं कॅफे पण नाही. इथे पहिल्या माळ्यावर पण मी अजून गेलेलो नाही. असं करतो, एक वेगळा व्हिडिओ बनवतो. तुम्ही काय ते त्याला होम टूर म्हणता ना मराठीत, आणि त्यामध्ये सर्व सांगेन. आता बघा आई तयार झालीये, आम्हाला बाहेर जेवायला जायचंय. या खेडेगावात उपहारगृह सुद्धा नाही. आता बाहेर गेल्यावर बघाल तुम्ही, त्यासाठी पण इथे शेजारच्या कोणत्या दुसऱ्या गावात जावं लागतं. चला आता मला पण भूक लागलीये. आजचा जेवणाचा बेत एकदम गावरान. बाजूच्या गावात पण ते एकमेव उपहारगृह आहे. आता वाटेत बघाल तुम्ही कुठे काय दुकान वगैरे लागतं का ते. आणि हे आपलं गाव. डाव्या बाजूला आहे तो गोठा. समोर हे ख्रिस्ती लोकांचं, त्याला चर्च नाही तर श्राईन म्हणतात, किंवा इथे किंवा जर्मनीत मार्टेल म्हणतात. बाजूला ती गावची शाळा आणि आमचं घर ते दिसलं तिथे, ते अमेरिकेच्या व्हाईट हाऊस सारखं दिसत आहे ते. आता बघताय तुम्ही, गावात दुकान आणि उपहारगृह काय, एक माणूस सुद्धा दिसत नाही. मग तुम्ही म्हणाल इथली माणसं गेली कुठे. त्याचं काय आहे, गावात राहणारी माणसं सहसा नोकऱ्या करणारी नसतात. बहुतेकांचे व्यवसाय असतात. त्यामुळे इथे कुठे कट्ट्यावर बसून गप्पा मारायला त्यांना वेळ नाही. आणि इथे दुकाने वगैरे नाही. याचे कारण इथली वस्ती फार कमी. मोठ्या गावांमध्ये किंवा प्रमुख रस्त्यावर मोठाली सुपरमार्केटे असतात आणि इथल्या घरामध्ये कुटुंबात कमीत कमी एक गाडी तरी असते, सहसा 2 असतात. त्यामुळे एका वेळेस आठवड्याची वगैरे काय ती खरेदी ते करून ठेवतात. आम्ही नाही का करून ठेवली. आता रोज रोज लहान सहान गोष्टींसाठी बाहेर जाऊन खरेदी करण्यात वेळ घालवायला नको. ते समोर दूर उंच असं पांढरं चर्च दिसत आहे ना, त्या गावात चाललो होतो आम्ही जेवायला. आता गावाचं नाव वगैरे काय ते विचारू नका मला. मी मगाशी उतरलो, त्या गावाचं नाव सुद्धा मला अजून माहित नाहीये. आणि नाव घेऊन तुम्ही काय करणार आहात. इथे काय राहायला येणार आहात काय तुम्ही. मला पूर्वी वाटायचं की इथे बाहेर काहीच नाही, कोणीच नाही, मग ही माणसं इथली राहतात कशी. मी भारतात असताना मला नेहमी वाटायचं की जगात फक्त आपलीच गावं चांगली आणि इतर सगळ्यांची वाईट. अरे पण तसं असतं तर बाहेरचे सगळेजण आपल्या गावी येऊन राहिले नसते नाही का.
युरोपमध्ये 20-25 खेपा मारल्यानंतर आणि थोडे स्थानिक लोकांबरोबर मिसळल्यानंतर मला काही गोष्टी उमजल्या. इथे सगळं शुष्क दिसतं याचं कारण ऑस्ट्रिया, जर्मनी अशा देशांमध्ये कौटुंबिक संबंध उलट फार जिव्हाळ्याचे असतात. एकत्रित कुटुंबे नसल्यामुळे सर्वजण स्वतंत्र असतात. माणसे वयाच्या 70-75 पर्यंत व्यवसायात गुंतून राहतात. थोडं दूर राहिल्यामुळे दोन कुटुंबात गोडावा निर्माण होतो. संध्याकाळची जेवणं अनेक वेळा दोन कुटुंबे किंवा शेजारी मिळून एकत्र करतात. सांगितलं ना तुम्हाला, सगळ्यांकडे गाड्या असतात. इथे पायी चालणारे बहुधा फक्त आई आणि मी. हे आलं उपाहारगृह वर पहिल्या माळ्यावर. बघितलं, नावाची पाटी वगैरे काही नाही. आता तुम्हाला रिकामं दिसत आहे, पण तरी पण ते एवढं मोठं का? कारण संध्याकाळ झाली की कामावरून अनेक जण आपापली कुटुंबे घेऊन इथे जेवायला येतात आणि म्हणून इथे टेबल आरक्षित करण्याची प्रथा आहे. आता एवढं रिकामं होतं तरी सुद्धा आम्हाला टेबल आरक्षित करावं लागलं. त्याचं दुसरं कारण पण असतं. एवढी माणसं जेवायला येणार आहेत हे त्यांना आधी कळतं, त्यामुळे त्याची तेवढी ते पूर्वतयारी करू शकतात. इथे मेन्यूमध्ये इंग्रजी नाही आणि वेट्रेसला पण इंग्रजी बोलता येत नाही. मी वाचलं काहीतरी किड्सरा गोट. मी अंदाज लावला किड्सरा म्हणजे इंग्रजीत किड म्हणजे लहान आणि गोट म्हणजे बकरा, म्हणजे लहान बकऱ्याचं मटण. मी आपलं गुगलमधून लहान बकऱ्याचा फोटो काढून वेट्रेसला दाखवला आणि तिने अगदी बरोबर असं म्हणत जणू काही मला शाबासकी दिली. जेवण येईपर्यंत मी गुगलमध्ये आणखीन माहिती काढली, पण गंमत म्हणजे माझं बरोबर असून सुद्धा दोन्ही शब्दांचे अर्थ उलट होते. किड्स ज्याला मी लहान समजलो त्याचा खरा अर्थ जर्मन भाषेमध्ये बकरा आणि ते दुसरं गोट नसून रगू होतं. म्हणजे मुळातली ती फ्रेंच प्रकारची मस्का पीठ आणि दुधावरची साय वापरून 3 तास हळू शिजवण्याची पद्धत. असे शब्दार्थ उलट असून सुद्धा माझा एकूण अर्थ बरोबर लागला हा योगायोग. पिता पिता माझा मेंदू विचार करू लागला. मी म्हटलं, इथे कुठे आले आहेत बकरे? गावात कुठेही बकरे दिसले नाही कुठल्या सुपरमार्केटमध्ये विकायला होते. गोड गोड खात गुगलमध्ये मी पुन्हा शिरलो. बकऱ्यांचे पोषण होण्यासारखे इथले हवामान नाही, त्यामुळे बकरी पालन इथे होत नाही आणि म्हणून सुपरमार्केटमध्ये मिळत नाही. आणि काही बकरे इथे आल्प्स पर्वतांवर असतात किंवा लहान गावांमध्ये पाळतात आणि म्हणून या उपहारगृहामध्ये मला ते मिळाले. आता एक विलक्षण गोष्ट सांगतो बघा तुम्हाला. इथल्या उपहारगृहांमध्ये जंगली हरणाचे मटण सुद्धा मिळते. कित्सरगूप्रमाणे त्याला रे कित्सरगू असे म्हणतात. आता तुम्ही म्हणाल, गावातल्या लोकांनी पाळले असतील तर त्याला जंगली हरण कसे म्हणायचे? नाही हो, इथे हरणे पाळत नाहीत. इथल्या लोकांमध्ये सुद्धा हरण खाण्याची प्रथा नाही आणि म्हणून मी याला विलक्षण म्हणालो. येथील जंगलामधील हरणांचा निसर्गातील समतोल राहण्यासाठी त्यांना मारणारे मोठे प्राणी उरले नाहीत. संख्या वाढली की ही हरणे लहान झाडे आणि रोपे खाऊन येथील जंगले आणि शेतीचा नाश करतात. म्हणून वर्षाकाठी ठराविक संख्येने हरणे मारण्याची येथील शिकाऱ्यांना सरकारकडून परवानगी दिली जाते. आणि जंगलातील ही मारलेली हरणे करणार काय? तर मारलेली हरणे फुकट जाऊ नये म्हणून अशा गावातील उपहारगृहांमध्ये त्यांचे पदार्थ बनवतात. शाकाहारी प्रेक्षक रागावले माझ्यावर. मी घरी जातो.